नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी, इयत्ता 12वी, प्रकरण 12वा इतिहास विषयाबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. बदलता भारत भाग 2 या पाठाबद्दल आपल्याला माहिती पाहत असताना पहिल्यांदा सामाजिक क्षेत्र आपण पाहणार आहोत. तर बघा, बदलत्या भारताची प्रतिबिंब सामाजिक क्षेत्रातही उमटल्याचं दिसतं. मग विविध कायद्यांच्या आधारे सामाजिक विषमता दूर करून विविध आर्थिक विकास समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. या दृष्टीने 1993चा मानव अधिकार संरक्षण कायदा महत्त्वाचा आहे. या कायद्यान्वये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन स्थापना करण्यात आली. जगण्याचे स्वातंत्र्य, मानवता, समानता इत्यादी हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि हे हक्क नाकारले जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी हा आयोग स्थापन झाला. या कायद्यानुसार वृत्तपत्रात किंवा प्रसिद्धी माध्यमांमध्ये अन्यायासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल आयोग घेऊ शकतो. अत्याचारग्रस्त व्यक्तीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक संस्था तक्रार दाखल करू शकतात. 2005 मध्ये घरगुती हिंसाचार विरोधी कायदा संमत झाला. कुटुंबातील स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा करण्यात आला. म्हणजे या कायद्यातील सगळ्यात लक्षणीय तरतूद म्हणजे आपल्या राहत्या घरांवर पीडित महिलेची कायदेशीर मालकी असो वा नसो घरात राहण्याचा हक्क तिला आहे. 2011च्या जनगणनेत 6 वर्षापर्यंतच्या वयोगटात दर 1000 मुलांमागे मुलीचं प्रमाण 9 से 14 इतके घसरल्याचं पुढे आलं. म्हणजे या आकडेवारीतून संभाव्य संकटाची चाहूल लागताच महिला संघटनांनी या विरोधात आवाज उठविला. म्हणजे महाराष्ट्र शासनाने गर्भलिंग तपासणी व गर्भलिंग निदान यावर बंदी घालणारा कायदा केला आणि लेक लाडकी हे अभियान राबवलं. यामुळे परिस्थितीत बदल होत आहे. तसेच तुम्हाला माहित आहे का, यामध्ये आपण ॲडिशनल माहिती पाहणार आहोत. हमीद दलवाई यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रभावामुळे 1970 मध्ये मुस्लिम सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना केली. मुस्लिम स्त्रियांच्या हक्कासाठी कार्य करण्याचा त्याचा भर होता. म्हणजे तोंडी तलाक पद्धतीला दलवाई यांनी विरोध केला. इसवी सन 2019 मध्ये संसदेने संमत केलेल्या कायद्यानुसार तिहेरी तलाक पद्धती रद्दबातल करण्यात आली आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र म्हणून भारतातील सर्व नागरिकांना एकच समान नागरिक कायदा असावा असे त्यांचे मत होते. अशा प्रकारे पुढचा पॉइंट आहे 12.1.1 या मुद्द्याविषयी आपण माहिती पाहत आहोत. तर बघा, पोलिओ निर्मूलन बघत असताना बदलत्या भारताचे प्रतिबिंब आरोग्याच्या क्षेत्रातही उमटले. 1995 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली. जागतिक आरोग्य संघटना WHO, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. म्हणजे ही मोहीम पोलिओ रोगाचे उच्चाटन करण्यासाठी होती. 5 वर्षे वयापर्यंतचे एकही बालक लसीकरणातून वगळले जाणार नाही असा चंग बांधून ही मोहीम राबवण्यात आली. ही योजना यशस्वी होण्यासाठी शिबिरे, घरोघरी लसीकरण, प्रसार माध्यमातून जाहिराती यासारख्या उपायांचा अवलंब करण्यात आला. बघा, पुढचं आहे आयुष्य. याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, होमिओपॅथी इत्यादी चिकित्सा पद्धतीच्या विकासासाठी 1995 मध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्वतंत्र विभाग स्थापन केला. 2009 पासून हा विभाग डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद, योग अँड नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध अँड होमिओपॅथी म्हणजे आयुष्य या नावाने ओळखला जातो. म्हणजे या विभागाच्या वतीने या चिकित्सा प्रणालीच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा करणे म्हणा, गुणवत्ता वाढ, संशोधन, औषध प्रमाणीकरण यावर भर देण्यात आलेला आहे. पुढचा आहे पर्यावरण. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, पर्यावरणामध्ये पहिलं महत्त्वपूर्ण प्रकार आहे प्रदूषण. याबद्दल आपण अधिक माहिती पाहूया. वायू प्रदूषणाचा प्रश्न भारतातील सर्वच राज्यांना कमी अधिक प्रमाणात भेडसावत आहे. वाहनांच्या माध्यमातून होणारा प्रदूषण हा मोठा चिंतेचा विषय आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट संस्थेने दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास करून या प्रश्नांची तीव्रता जनतेसमोर मांडली. प्रदूषणाच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे वाहनांची वाढती लोकसंख्या किंवा वाहनांची वाढती संख्या
वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष अशा कारणामुळे आणि वाहनांच्या धुरातून हवेत मिसळणारे घातक वायू आणि काजळीचे कण हे दिल्लीच्या प्रदूषणाला प्रामुख्याने कारणीभूत आहेत असे हे सिद्ध झाले आहे. या प्रदूषणाचा परिणाम दिल्लीतील वारसा वास्तूंवरही होत आहे. या प्रश्नावर उपाय म्हणून घनीकृत नैसर्गिक वायू CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस वापरण्याची शिफारस संस्थेने दिली. या शिफारसीच्या आधारे 1998 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये CNGचा वापर करण्याचा निर्णय दिला. पुढे नो PUC नो इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे असे धोरण त्यांनी आले. PUC प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहन विमा काढता येणार नाही किंवा त्याचे नूतनीकरण करता येणार नाही असे धोरण त्यांनी अंमलात आले. कारखान्यातील रासायनिक प्रक्रियांमुळे प्रदूषित झालेले पाणी नद्यांमध्ये सोडणे हे जलप्रदूषणाचे काय आहे मुख्य कारण आहे. म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी अनेक व्यक्तींनी मोलाची कामगिरी बजावली आहे. सुंदरलाल बहुगुणा त्यालाच काय म्हटलं जातं चिपको आंदोलन, मेघा पाटकर यांनी केलेली नर्मदा बचाव आंदोलन, सुंदरलाल बहुगुणा यांचा चिपको आंदोलन आणि डॉक्टर राजेंद्र सिंह यांचा जलसंधारण क्षेत्र यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. प्लास्टिक सारख्या मानव निर्मित अविघटनशील पदार्थामुळे आणि रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यामुळे ही पाणी आणि अन्नधान्याचे प्रदूषण वाढते आहे. तसेच या सर्वांमुळे जमिनीचा कस कमी होतो. त्यामुळे माणसे, प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये अनेक प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्याला हानी पोहोचवणारी परिस्थिती निर्माण होत आहे. बघा, पर्यावरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील 3 प्रयोगाची विशेष दखल घेणे आवश्यक आहे. एक आहे राहीबाई पोपेरे यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, 8 मार्च 2018 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राहीबाई पोपेरे यांना नारीशक्ती हा पुरस्कार दिला. कारण कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्या बीज माता त्यालाच काय म्हणतात सीड मदर त्या टोपण नावाने सर्वत्र ओळखल्या जातात. देशी वाण निर्माण करणे, त्याचे जतन करून ठेवणे, त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे काम त्यांनी केले आहे. संकरित धान्य आणि भाजीपाला खाऊन त्याचा नातू आजारी पडला. त्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नातून राहीबाईंना देशी वाण वापरणे हा उपाय सुचला. त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारे धान्य आणि भाजीपाला देशी वाणातून निर्माण करण्याचे ठरवले. घरात खाण्यासाठी देशी वाण पिकवायचे आणि पीक आल्यावर त्यातून निवडक बिया साठवून ठेवायचे असे काम त्यांनी सुरू केले. कारले, पालक, तांदूळजा, गोडवाल, कडवाल, घेवडा, भुईमूग, वरी, ढवळ भात, काळा भात, आंबे मोहार, उडीद अशा विविध प्रकारच्या भाज्या, रानभाज्या आणि कडधान्याचे वाण त्यांनी जपले. स्वतःच्या घरापासून सुरू झालेला उपक्रम त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवायला सुरुवात केली. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या BAYF सहकार्याने हा उपक्रम फोफावलेला आहे. राहीबाई मातीच्या मडक्यात देशी वाणाची बियाणे जतन करतात. मातीच्या मडक्याला शेण मातीने लेपतात. त्यामुळे बियाणांना भुंगे किंवा मुंग्या लागत नाहीत. म्हणजे मडक्यात राखेचा किंवा कडुलिंबाचा वापर करतात. आता या बियाणे बँकेतील 50हून अधिक पिकांचे 30हून अधिक भाजीपाल्याचे वाण जमा झालेले आहेत. BBCने 2018 मध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील 100 महिलांची निवड केली. त्यात राहीबाईचा समावेश आहे. पुढचा आहे भाऊ काटदरे यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेच्या माध्यमातून भाऊ काटदरे व त्याचे सहकारी मित्र संवर्धनाचे कार्य करतात. इसवी सन 1999 मध्ये पांढरा पोटाचा समुद्री गरुड या पक्षाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे भाऊंनी वाचले. या पक्षाचा बचाव आणि संवर्धन करण्यासाठी भाऊंनी रत्नागिरी जिल्ह्यात काम सुरू केले. रत्नागिरी जिल्ह्याला असणारा समुद्र किनारा पायी हिंडून लोकांमध्ये या पक्ष्यांसंदर्भात जागृती निर्माण केली. या प्रवासात त्यांनी 62 घरट्यांची स्थाने शोधून काढली. हे करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बंदराच्या आसपास वेंगुर्ला रॉक्स जवळ बंदरा बेटावर भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तस्करीच्या घटना दिसल्या. म्हणजे तस्कर लोक पाकोळ्याची घरटी विकून विदेशातून पैसे मिळवत होते. पाकोळ्यांना संरक्षण देणे गरजेचे होते. या घटनेमुळे आणि संस्थेच्या प्रयत्नातून पाकोळ्यांचा समावेश
भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या शेड्यूल फर्स्टमध्ये झाला. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे हे मोठे काम होय. या संस्थेने आणखीन एक महत्त्वाचे काम कासवाच्या संदर्भात केले. वेळाच्या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. त्यांच्या संरक्षणाची मोहीम उभारली. पहिल्याच वर्षी कासवाची 50 घरटी संरक्षित करण्यात आली. त्यातून 2737 कासवे समुद्रात गेली. या घटनेच्या निमित्ताने कासव महोत्सव आयोजित करण्यात आला. म्हणजे कासव समुद्रात जाताना बघायला देश परदेशातून शेकडो पर्यटन यायला लागले. त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होताच गावातच स्थानिकांच्या घरात होमस्टे पर्यटन विकसित केले गेले. ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे निसर्ग संवर्धनातून पर्यटन उभे राहिले. संपूर्ण महाराष्ट्रात या कामाची दखल घेण्यात आली. भाऊ कटदरे आणि त्यांचे सहकारी सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेच्या माध्यमातून दुर्मिळ असणारे खवले मांजर वाचवा ही मोहीम चालवत आहेत. पुढचं आहे प्रेमसागर मिस्त्री यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, भारतात गिधाडाची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. गिधाड म्हणजे निसर्गातील सफाई करणारे स्वच्छता दूत. रायगड परिसरात लॉग बिल फल्चर आणि व्हाईट बॅक फल्चर अशा गिधाडाच्या 2 जाती आढळतात. त्याची संख्या वाढवणे, त्यांच्या खाण्यासाठी अन्न उपलब्ध करून देणे यासाठी प्रेमसागर मेस्त्री आणि त्याचे सहकारी सोसायटी फॉर इको इंडेंजर्ड स्पेसीज कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन सिस्कॅप म्हणजे संस्थेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. प्राण्यांना दिले जाणारे औषध गिधाडांसाठी काही वेळा विष ठरते. उंच झाडांची कमी झालेली संख्या, अन्नाची कमतरता यामुळे गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. ही परिस्थिती बदलण्यात सिस्कॅप संस्थेला यश मिळाले आहे. अशा प्रकारे आपण प्रेमसागर मिस्त्री यांच्याविषयी माहिती पाहिलेला आहोत. तर आता आपण शिक्षण या मुद्द्यांविषयी चर्चा करणार आहोत. पुढचं आहे शिक्षण. बघा, 1990 हे आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष म्हणून जाहीर झाले होते. त्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने आपले पूर्ण राज्य साक्षर करण्याचा चंग बांधला आणि ही कामगिरी भारतात सर्वप्रथम करून दाखवली आहे. त्यानुसार केरळ हे पूर्णतः साक्षर होणारे भारतातील काय आहे पहिले राज्य ठरलेले आहे. मग केरळच्या साक्षरता मोहिमेत वाचणे म्हणा, लिहिणे म्हणा, गणितातील कौशल्य आत्मसात करणे म्हणा, स्वच्छतेचे महत्त्व म्हणा, बालकांचे लसीकरण म्हणा, सहकारी तत्वावरील शेती आणि बचतीचे महत्त्व या उपक्रमाचा यामध्ये समावेश होता. ही मोहीम राबवत असताना काही नव्याच समस्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत. या जिल्ह्यात साक्षरता मोहिमेत सामील होणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये दृष्टीदोष होते. अकुशल कामगारांचे डोळे तपासणे म्हणा, चष्मा करून घेणे या गोष्टी नागरिकांना आर्थिकदृष्ट्या महाग वाटत होत्या. म्हणजे यावर उपाय म्हणून मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि चष्मे वाटप उपक्रम राबवण्यात आला. यामुळे हे लोक साक्षरता वर्गाला येऊ लागले. सरकार आणि लोक एकत्र आले तर संकटावर विधायक इच्छाशक्ती कशी मात करू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. एर्नाकुलम हा केरळमधील जिल्हा 4 फेब्रुवारी 1990 मध्ये पूर्णतः 100% साक्षर झालेला जिल्हा होय. त्यानंतरचं आहे प्राथमिक शिक्षण. बघा, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी 1994 मध्ये डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, त्यालाच काय म्हटलं जातं DPEP, हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, हरियाणा व आसाम या 7 राज्यात हा कार्यक्रम राबविण्यात आला. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची 100% पटनोंदणी, उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे इत्यादी उद्दिष्टांचा यात समावेश असून या उपक्रमासाठी जागतिक बँकेने आर्थिक मदत दिली होती. नंतरचा आहे शालेय पोषण आहार. बघा, या उपक्रमाद्वारे प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून मध्यान्ह भोजन योजना 15 ऑगस्ट 1995 पासून सुरू झाली आहे. पोषक घटकांनी युक्त असा शिजवलेला आहार देण्यास सुरुवात झाली. जेथे हे शक्य नव्हते तेथे प्रति विद्यार्थी धान्य पुरवण्याची सोय सुद्धा करण्यात आली. त्यानंतरचं आहे सर्व शिक्षा अभियान. बघा, सारे शिकूया पुढे जाऊया असे ध्येयवाक्य बाळगून सर्व शिक्षा अभियान 2001 मध्ये सुरू झाले.
त्या अगोदर 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आलेला होता. प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील विषमता दूर करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. ही योजना यशस्वी होण्यासाठी यापूर्वीच्या खडूफळा योजना म्हणा, पोषक आहार योजना अशा सर्व योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले. मुलींचे शिक्षण, दिव्यांगांचे शिक्षण याकडे या योजनेत विशेष लक्ष देण्यात आले. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण साध्य करण्यासाठी 2004 मध्ये एज्युसॅट हा उपग्रह प्रस्थापित करण्यात आला. भारताची 6 विभाग कल्पून 6 वाहिन्यांची सोय देशभरात करण्यात आली. म्हणजे या उपग्रहांमुळे भारतभर प्रादेशिक भाषांमधून शैक्षणिक कार्यक्रम सुरू झाले. बघा पुढचा आहे क्रीडा क्षेत्र. एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये हॉकी हा खेळ भारताला सतत विजय मिळवून देत होता, तर कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावला. म्हणजे जागतिकीकरणाच्या नंतरच्या कालखंडात भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू पुढे आले. त्यामध्ये ज्यांच्याकडे कौशल्य आहे तोच खेळाडू पुढे जाणार हे जागतिकीकरणाने घडवून आणले. या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे भूतकाळातील यशाच्या आधारे कोणत्याही खेळाडूला वर्तमान आणि भविष्यात स्वतःचे स्थान आभारित राखण्याची खात्री नाही किंवा सर्वच क्षेत्रातील खेळाडूंना आपली कामगिरी वारंवार सिद्ध करणे अनिवार्य असते. म्हणजे रोज नवे नवे विक्रम घडत आहेत, खेळाचे स्वरूप बदलत चालले आहे, खेळातील वेळासंदर्भात बदल होत आहेत. क्रिकेटचे उदाहरण घेऊया. पूर्वी 5 दिवस चालणारे क्रिकेटचे सामने पुढे 1 दिवसावर आले. एका दिवसाचे सामने पुढे 20 षटकापर्यंत सीमित झाले. पूर्वी कुस्ती चित्रपट होईपर्यंत चालायचे, आता ती पद्धतीने सुद्धा खेळतात. कबड्डी, हॉकी, क्रिकेट, जलतरण, बॅडमिंटन, भारोत्तोलन, वेटलिफ्टिंग म्हटलं जातं त्यालाच, नेमबाजी, बुद्धिबळ, मोटर स्पोर्ट्स, स्काय डायव्हिंग, मुष्टियुद्ध, तिरंदाजी, कुस्ती, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बिलियर्ड्स, मल्लखांब अशासारखे अनेक खेळ आज खेळले जातात. म्हणजे प्रसार माध्यमांनी, वृत्तवाहिन्यांनी या खेळांना स्वतंत्र जागा दिली आहे. भारतीय पातळीवर खेळांशी संबंधित नियतकालिके सुरू झाली आहेत. काही वाहिन्या फक्त खेळांना वाहिल्या जातात. या वाहिन्यांचा प्रेक्षक वर्ग, वाहिन्यांवरील जाहिरातीचा वेळ आणि खर्च यामधून एक स्वतंत्र अर्थविश्व आकाराला आलेले आहे. म्हणजे भारतभर आता प्रत्येक खेळाच्या संघटना उभ्या राहिल्या आहेत. संघटना खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करीत आहेत. उदाहरणार्थ फुटबॉल सारख्या खेळात एखाद्या खेळाडूला क्लब दत्तक घेतो, त्या खेळाडूंची काळजी घेतात. त्या खेळाडूच्या नावाने तो क्लब ओळखला जातो. तो खेळाडू काही कालावधीसाठी क्लबशी करारबद्ध होतो. क्रिकेटचे IPL सामने, एकदिवसीय विश्व करंडक सामने, T20 विश्वचषक सामने, प्रो कबड्डी लीग यासारख्या खेळांना जगभराचे प्रेक्षक लाभले आहेत. या जगभराच्या प्रसारणांच्या हक्कांमुळे खेळाडूच्या मानधनात भर पडली. त्यामुळे खेळाडूंचे जीवन हे बदलून गेले आहे. नंतर शासन खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत असते. एखाद्या खेळाडूने अभूतपूर्व कामगिरी केल्यास सरकार त्याचा विशेष सन्मान करत आहे. म्हणजे सचिन तेंडुलकर यांच्या 100 षटकाच्या कामगिरीचा विचार करून भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिलेला आहे. त्यांनी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली. समाजाचाही खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा काय आहे, बदलत आहे. खेळांकडे व्यावसायिक कारकीर्द म्हणून पाहिले जात आहे. शालेय महाविद्यालयीन शिक्षणात खेळ हा काय आहे, अविभाज्य घटक झाला आहे. पुढचा आहे क्रीडा धोरण, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंचा वाढत चाललेला सहभाग, खेळात विज्ञानाचा वाढता वापर आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे प्रत्येक देश आपल्या क्रीडा धोरणाबद्दल दक्ष आहे. म्हणजे भारत सरकारने 2001 मध्ये क्रीडा धोरणाची घोषणा केली. खेळांचा विस्तार करणे, खेळाडूंना खेळांमध्ये प्रावीण्य मिळवण्यास मदत करणे, खेळांसाठी पूरक आणि मूलभूत सोयी उभारणे, राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन आणि सहयोगी संस्थांना मदत करणे यामुळे खेळाडूंचा शोध त्यांनी घेतलेला आहे. खेळांच्या प्रसारासाठी लोकसहभाग व जागृती करणे ही क्रीडा धोरणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. 2011 मध्ये भारत सरकारने या आणि खेळा ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम
डॉक्टर करण सिंह शूटिंग रेंज, डॉक्टर SPM स्विमिंग पूल संकुल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम ही दिल्लीतील 5 क्रीडा संकुले खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आली. म्हणजे याखेरीज येथे खेळायला येणाऱ्या मुलांसाठी साईच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी मिळू लागली. याचाच पुढचा टप्पा म्हणजे मणिपूरमध्ये नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची क्रीडा मानसशास्त्र इत्यादी विषयाचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय संशोधनालाही प्रोत्साहन दिले जाते. 2018-19 मध्ये MSc म्हणजेच खेळाचे प्रशिक्षण, MA म्हणजे खेळाचे मानसशास्त्र मास्टर ऑफ आर्ट म्हटलं जातं, याचे अभ्यासक्रम विद्यापीठात काय झालेला आहे, सुरू झालेला आहे. पुढचा आहे खेलो इंडिया. बघा 2017 पासून भारत सरकारने पूर्वीच्या काही योजना आणि नवी उद्दिष्टे एकत्र करून ही योजना सुरू केली. खेळांना व्यापक जनाधार देणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे यासाठी ही योजना सुरू झाली. या योजनेचे 12 घटक आहेत. यात शालेय पातळीपासून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे, मुलींचा सहभाग वाढवणे इत्यादीचा समावेश आहे. म्हणजे खेळाच्या विकासासाठी खेळांच्या विकासासाठी राष्ट्रीय खेळ विकास कोश स्थापन करण्यात आला असून त्यालाच काय म्हटलं जातं, नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंड असं म्हटलं आहे. त्या कोशाला देणगी दिल्यास त्या रकमेवर आयात करत 100% सूट आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन इत्यादी पुरस्कार दिल्या जातात. म्हणजे ऑलिम्पिक खेळात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूस भारत सरकार 75 लाख रुपये बक्षीस देते. पॅरा ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल, विश्वकप, आशियाई चॅम्पियनशिप, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धा, दिव्यांगाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा, दृष्टीहीन खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक अथवा विजेतेपद मिळवणाऱ्या संघास रोख बक्षिसे, खेळाडूंना नोकऱ्या दिल्या जातात. याशिवाय विजेत्या खेळाडूंना निवृत्त झाल्यावर पेन्शन दिली जाते. एप्रिल 2018 पासून ऑलिम्पिक खेळातील विजेत्यास दर महिना 20,000 रुपये तर आशियाई खेळातील विजेत्यास 12,000 रुपये दरमहा देण्यात येतात. या सर्व मार्गाने भारत सरकार खेळाकडे युवकांचे लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांना खेळात करिअरच्या विविध संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या आहेत. पुढचा आहे सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र. हे शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पर्यटन हे क्षेत्र दिवसेंदिवस अधिक प्रगत विकसित होत जाणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातून आपल्या देशास परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते. भारताला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकाची संख्या आणि त्यातून मिळणाऱ्या परकीय उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत आहे. विदेशी पर्यटकांना कोणत्याही प्रकारच्या अडचण येऊ नये म्हणून गृह, पर्यटन आणि विदेश मंत्रालय यांनी एकत्र येऊन ई-व्हिसा सुविधा सुरू केली. यात व्यावसायिक व्हिसा, मेडिकल व्हिसा, व्हिसा सुविधा देण्यात आल्या. म्हणजे 2016 पासून या पर्यटकांना हिंदी, इंग्रजी शिवाय 10 परकीय भाषांमध्ये आठवड्याचे सर्व दिवस आणि 24 तास माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अरबी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, कोरियन, चीनी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश भाषेत पर्यटकांना त्यांच्या मोबाईलवर माहिती दिली जाते. 1363 या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास पर्यटकांना पर्यटन मंत्रालयाच्या वतीने माहिती उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे या योजनेअंतर्गत क्रूजवरील पर्यटन म्हणा, साहसी क्रीडा पर्यटन म्हणा, शिवाय आरोग्य योजनेशी संबंधित पर्यटन म्हणा, गोल्फ पोलो, पर्यावरणपूरक पर्यटन म्हणा, चित्रपट विषयक महोत्सव म्हणा इत्यादी विषयाचा समावेश आहे. त्यानंतर पर्यटकांशी कसे वागावे, त्यांना कोणत्या प्रकारची मदत करावी या संदर्भातील वागण्या बोलण्याची शिष्टाचाराची पद्धतशीर शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. म्हणजे पर्यटकांना राहण्याची उत्कृष्ट सोय करण्यासाठी हॉटेल्स निर्माण करण्यात आली आहेत. आतिथ्य आणि हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या उत्तम संस्था अनेक शहरात आहेत. मग पर्यटनास उभारी देण्यासाठी तसेच अधिकाधिक पर्यटक आकर्षित करण्यासाठी अतुल्य भारत ही प्रसिद्धी मोहीम राबवण्यात आली. स्वदेशातील पर्यटनास चालना देण्यासाठी डिस्कव्हरी चॅनेलच्या सहकार्याने कार्यक्रम प्रदर्शित करण्यात येऊ लागला.
स्वदेश दर्शन यात्रेअंतर्गत भारतात 13 प्रकारच्या यात्रा आयोजन करण्यात आल्या आहेत। यात प्रामुख्याने हिमालय परिक्षेत्र, समुद्री परिक्षेत्र म्हणजे हिमालय परिक्षेत्र, समुद्री तटवर्ती प्रदेश, बौद्ध तत्वज्ञानाशी संबंधित क्षेत्र या ठिकाणाचा यामध्ये काय होतो समावेश होतो। संपूर्ण जगाला भारतातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळाची माहिती व्हावी म्हणून 2016 आणि 17 मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातून प्रसार सुरू करण्यात आला। त्यालाच BBC, डिस्कवरी, हिस्ट्री अशा जागतिक वाहिन्यांवरून भारतातील ऐतिहासिक नैसर्गिक वारसा स्थळाची माहिती देण्यात येते। त्या आधारे अमेरिका, फ्रान्स, जपान इत्यादी देशांमधून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत। म्हणजे प्राचीन तीर्थक्षेत्रे व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची 95 स्थळे प्रसाद योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत। स्वदेश दर्शन तथा महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वराचा त्यात समावेश आहे। केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी फेथ यांनी इंडियन टुरिझम मार्ट 2018 चे आयोजन केले होते। आंतरराष्ट्रीय धर्तीवर आयोजित केलेले हे पहिलेच टुरिझम मार्ट होय। म्हणजे या पाठात आपण सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यटन, क्रीडा आणि पर्यटन या क्षेत्राचा मागोवा घेतला आहे। बदलत्या भारताचे काही प्रतिनिधी पैलू आपण अभ्यासले आहोत। म्हणजे 21व्या शतकात एका बाजूला संधी तर दुसऱ्या बाजूला समस्या आहेत। विविध संधीचा फायदा घेऊन समस्यावर मात करण्याची जबाबदारी आपणावरच आहे। नमस्कार।